एप्रिल म्हयन्यांत राष्ट्रीय कर्क नियंत्रण दीस म्हयनो अशें मनयतात. हाच्या अंतर्गत लोकां पर्यंत पावत जागृतकाय करप, कारण आयज आमी पळयतात ब्रेस्ट कॅन्सर हो खूब वाडला. बायलां मदीं जागृतकाय हाडपाक जाय आनी ह्या जागृतकाय हाडपा खातीर वेगवेगळे कार्यक्रम हे करत आसता. सरकारी पावण्यार म्हणा, कॅन्सर सोसायटी, काही संस्थाय आसात ज्यो IMA म्हणा, कॅन्सर सोसायटी किंवा एक ट्रस्ट आसा ताच्या अंतर्गत अशें आयोजन आमी करत आसतात. पण केन्ना केन्ना अशेंय दिसून येता की नाका आतां कित्याक जाय, मागीर पळोवया, ओगीच विशाची परिक्षा कित्याक घेवंक जाय, अशें बायलांचें उलोवप आसता. आनी हाचेर एक जागृतकाय नामणायेचे दोतोर डॉक्टर शेखर साळकर, कन्सल्टंट ऑन्कोलॉजिस्ट, जे कित्येक वर्ष ह्या हातूंत काम करतात. वेगवेगळो अनुभव तांकांय आसा. बायल म्हटली की घरची लक्ष्मी म्हणटा आमी. घरचो एक खांब, घरकान्न, आवय, ही सगळीं पदां सांबाळटा स्वताच्या आरोग्याचेर ती दुर्लक्ष करता. आनी जेन्ना हो काम कोसळटा तेन्ना घराची कितें परिस्थिती जाता हें आमी दोतोरा कडल्यान आयकुया. सो वेळ न घालयता ह्या ब्रेस्ट कॅन्सराचेर आमी कशी जागृत रावतली, तातूंतल्यान आमकां जावना, जावचो न्ही हो प्रयत्न आसतलोच, पण जालो जाल्यार पावल फुडें घालून ताजेर नियंत्रण कशें करतली हें आमी आयकून घेवया डॉक्टर शेखर साळकर हांचे कडल्यान. डॉक्टर येवकार. नमस्कार. विशय तुमचोच आसा आनी खुबशें अशें आयकलां जेन्ना तुमचे कडेन एक बायल मनीस वता, अर्दो रोग तिजो तुमच्या उलोवण्यानूच कमी जाता, कारण मानसीक आदार हो खूब जाय आसता त्या खातीर. सो म्हाका एक सांगात, ब्रेस्ट कॅन्सर हो केन्ना जाता किंवा कसो जाता? ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे कशें, एवरी ऑर्गन इन द बॉडी आसा न्ही, सगळ्यांकूच कॅन्सर जावं शकता, इन्क्लुडींग हार्टाचे आमी सुद्दां म्हणटा न्ही, हार्टाकूय जाता, सगळ्याकूय जाता, ब्लड वेसल्सांकूय जाता. एवरी ऑर्गन इज देर, यू विल गेट इट. ब्रेस्ट कॅन्सर इज अ व्हेरी सेन्सिटीव इश्यू आसा म्हणून तो हायलायट जाता आनी इट इज कमिंग इन अ लिटल बीट मोर एलीट सोसायटीन येता, अपर मिडल क्लासान चड आसता, सो तो चड हायलायट जाता. सर्वायकल कॅन्सर बी आसा, म्हणजे कॅन्सर ऑफ द सर्विक्स, युट्रसाचो, तोय कॉमन सगळ्यांना आशिल्लो, तो लोवर सोशो इकॉनॉमिक जाता, सो तितको हायलायट जायना तो. सो इट इज ऑल हे कशें हे सगळें मार्केटींग आसा न्ही, ते सगळे देट हायप सगळो हो करतलो. ब्रेस्ट कॅन्सर तुका इज द कॉमनेस्ट कॅन्सर सद्या गोंयाचूच विचारुया, फॉरगेट अबाउट बाकीचे, ऑल ओवर इंडिया ऑल्सो इट इज नंबर 1 कॅन्सर. इट वॉज अराउंड 2 decades बॅक, म्हणजे 15-20 वर्सां फाटीं सर्वायकल कॅन्सर वॉज नंबर 1 आनी ब्रेस्ट कॅन्सर वॉज नंबर 2. तो आतां नंबर 1चेर आयला. दॅट मिन्स देर इज डेफिनेटली रायज. सी रायज हो आसतलो, सगळ्या कॅन्सरांनी रायज आसतलो, थोडे कॅन्सर कमी येता, थोडे वाडटा, हें आसतलें, चालू जातलें. पण इम्पॉर्टंट पार्ट ताजो आहा न्ही, द एज इज कमिंग डावन. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून आमी म्हणटा, म्हणजे वर्स जावपाचो कॅन्सर जावपाचो आमी पयलीं पळयताले आफ्टर 50 जातलो म्हणून. बरोबर. तो आयज आमी 30 वर्साचेर सुरू जाता. म्हणजे 30 आनी 50 हाच्या मदीं 30 वर्साचेर चली भुरगीं लग्न सुद्दां जावंक ना. 30 ते 50 भितर 55% ऑफ द कॅन्सर आर सीन इन 30 ते 50. 50 नंतर उरलेली बाकीचे 50 अशें. म्हणजे पयलीं आमी ऑलमोस्ट 75-80% सगळे 50 वर्सां वयरूच पळयताले. सो दीस डिक्रीज इन द एज इज इम्पॉर्टंट फॅक्टर आहा. बिकॉज आयज 30 वर्साच्या चलयेक सपोज कॅन्सर जालो जाल्यार आमकां पयलीं कशें, म्हाजे दोतोर हांव, म्हाका 5 वर्सांनी एक पेशंट परतो आयलो न्ही, हांव खूश आसता सामको, हांवें 5 वर्सां जगली. 10 वर्सांनी आयली जाल्यार बरी आसतलें, आनी चड बरें दिसता. पण जस्ट इमॅजीन 30 वर्साच्या चलयेक फाल्यां कॅन्सर जालो, शी विल बी जस्ट 40 10 वर्सांनी. सो 40 वर्सांचेर ताजे आपले भुरग्याचें शिक्षण जावन आसता, कांय जावन आसता, म्हणजे हर रिस्पॉन्सिबिलिटी शी हॅज नॉट कंप्लिटेड. सो वॉट वी नीड इज अ टोटल क्युअर. म्हणजे सामकें बरें जावंक जाय. सामकें बरें जावंक जाय जाल्यार बायलेन तितके त्रास काडूंक जाय आनी बेगीन येवंक जाय. इफ शी डजंट कम बेगीन जाल्यार शी कॅनॉट डू एनीथिंग. दोतोर आमी म्हणटा खुबशे वेळा अवेरनेस कॅम्प करतात. IMA आसूनी, कॅन्सर सोसायटी आसूनी, किंवा आमचे सारकिल्ले एक नारी शक्ती, आसरा फावंडेशन ट्रस्ट, हाचे UV फावंडेशन. पण असो अनुभव आसा
आगो नाका गो ती विशाची परीक्षा कित्याक आपयता. सो अशा बायलांक तुम्ही कशे कन्विन्स करतले? ना हे कशें आसा, Breast दीस test करप इज important. अ नॅशनल इशू आसा. हय. कळ्ळें न्ही, आमची मातशी बायलां आसा स्पेशली आमकां दे डोंट वॉन्ट टू गो आउट ऑफ देयर वे आनी म्हणटले कित्याक ते तूं म्हणटा विशाची बरोबर, परीक्षा पळोवया. बरोबर. पण आय थिंक इट इज चेंजिंग. एक्चुअली वेन आय स्टार्टेड माय प्रॅक्टीस समवेअर इन 1990 तेन्ना कोणूच येनाशिल्ले फुडें, म्हणजे जाल्या शिवाय किंवा येदे व्हडले सामके व्हडले व्हडले घेवन येताले. 30 वर्सां पयलींची. टुडे इट इज चेंज्ड. म्हणजे 1990 आय कॅन टेल यू दॅट 75% ऑफ द पेशंट इज टू कम इन स्टेज 3 and 4. बापरे. स्टेज 3 आणि 4च्या मध्ये वयर येताले. आयज तुका 75% आर कमिंग इन स्टेज 1 and 2. सो देर इज अ बिग चेंज हॅज ऑकर्ड ओवर अ पिरियड ऑफ टायम बिकॉज ऑफ एज्युकेशन, बिकॉज ऑफ अवेरनेस. असले प्रोग्राम आम्ही करतात, तसे आम्ही कॅन्सर डिटेक्शन कॅम्पान इट इज नॉट ओनली दॅट पेशंट्स आर डिटेक्टेड बट इट स्प्रेड्स मेसेज. ते दुसऱ्या दिसा तुम्ही पेपरार घालता, फोटो घालतात पेशंटांचे, पीपल वाचतात. सो दिस इज कॉल्ड एज अवेरनेस. सो इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मिडिया दिस हॅव रियली चेंज. आणि सोशल मिडियान खूप आता चेंजीस जाल्या. सो पीपल टेंड टू कम लिटल अर्ली. जे पयलीं आमी पळयताले तशें आमी पळयतात. स्टील वी सी दोज थिंग्स. म्हणजे हांगसून आमकां भायर आयला, फुटून भायर आयला. देर आर सो मेनी आसा. पण हांच्या पर्यंत पावपाचोय तुमचो प्रयत्न आसता. तो प्रयत्न आसात. आमी हे प्रोग्राम आमी जे करतात तेन्ना दॅट प्रोग्राम इज फॉर टार्गेटिंग दोज पीपल ओनली. सो तांणी जर येना टायमार, दॅट्स ऑल आय एम ट्रायंग टू टेल यू. तुमी जर टायमार येना जाल्यार सादारण कितें सिम्पटम्स आसता की तांणी येवपाक जाय किंवा मेळपाक जाय? चेंजेस इन बॉडी. वन थिंग इज एनीथिंग न्यू तुका दिसलें जाल्यार यू मस्ट कम टू द डॉक्टर. कितें तुका पेन जाता, तुका अनकम्फर्टेबल दिसता, यू फायंड दॅट देर इज लिटल स्वेरिंग अप, एक सायडीचे मातशें मोठी दिसता, एक सायडीचे ल्हान दिसता, निपल भितर गेला, निपलांसून कितें रगत येता, ऑल दीस थिंग्स चेंज. एनीथिंग तुका चेंज जाला, हात लायलो दिसता मातशें कडक लागलें, मातशें अशें अनकम्फर्टेबल दिसता, ऑल दीस थिंग्स यू मस्ट कम. आनी आतां पयलींचें अशें ना किंवा अल्ट्रासावंड करपाक तुका खंय पणजे वचूंक जाय, मेडिकलान वचूंक जाय. प्रत्येकाच्या हातून सोनोग्राफी इज अवेलेबल. मॅमोग्राफी सुद्धा गरज ना. सोनोग्राफी ऑल्सो कॅन डिटेक्ट सो मेनी थिंग्स. सो एक एक्सपर्ट दोतोरान जर पळयलें, इवन MBBS डॉक्टरांनी पळयलें, कोणें खंयच्याय डॉक्टरांनी पळयलें, तांकां एक अदमास येवंक शकता की कितें आसा काय ना. इट मे बी नॉर्मल आसूं शकता किंवा तातूंत सादी गांठ आसूं शकता, फायब्रॉइड एडिनोमा म्हणटा आमी ताका. इट इज व्हेरी कॉमन. फायब्रॉइड एडिनोमा आय कॅन टेल यू, हांव म्हयन्यांक तरी कांय ना म्हणल्यार 15-20 तरी ऑपरेशनां हांव ताजीच करतात. फायब्रॉइड एडिनोमा सादी सारकी. आनी दिसाक 1-2 चलयो तरी आसतात की तांकां गाठी आसता, हें आसता. आनी दिस इज बिकॉज ऑफ हॅबीट. सगळ्या खावपाची सगळ्यांची हॅबीट जाल्या, सगळी चिकनां मटनां बिटनां ताजें वाडलां सामकें, व्हेजिटेबल्स कमी जाल्या, फ्रुट्स खायना कोण, उदक पिना भरपूर. दॅट ऑल्सो इज वन ऑफ द फॅक्टर वेर दीस सगळे PCOD आसता, हें आसता. सो हॉर्मोनल चेंजीस खूब आसता. इम्पॉर्टंट पार्ट ती आयली की तांची इन्व्हेस्टिगेशन करूंकूच जाय. एक म्हणजे पयली सोनोग्राफी करपाची, कितें आसा जाल्यार ताची सूय घालून तपासूंक जाय. दीस 2 थिंग्स इज अ मस्ट. आनी दोतोरांक जर डावट मारता न्ही, देन यू हॅव टू रिफर हिम टू द हायर सेंटर, म्हणजे सर्जना कडेन किंवा वयर खंय हाडूंक जाय वेर दे शूड गो. प्लीज डोंट टेल द पेशंट तुका कांय ना म्हणून. बिकॉज तुका कांय ना म्हणून धाडिल्ले अशें आमी कितकेशेच पेशंट पळयले जे दोतोरां कडेन गेल्ले बेगीन पण डिले जाले. सो दोतोरांकूय म्हाका एक संदेश आसा, तुमकां मात सुद्दां डावट आसा जाल्यार यू बेटर टू अर ऑन द सायड ऑफ वयर दॅन सकयल. सी, फाल्यां तूं गेली दोतोरा कडेन, थोडे पयशे खर्च केले आनी तुका कांय ना म्हणून कळ्ळें, ऑल्सो इज इम्पॉर्टंट. बरोबर. कित्याक कांय ना म्हणून सांगप ऑल्सो इज इम्पॉर्टंट. पण पीपल कशें आहा, लोकूय ते एकदां तूं गेली न्हय, गेली टेस्ट केली, तुवें ना म्हणून सांगलें, मागीर ते 5 वर्सांनी येता परती आनी म्हणटा दोतोर तुवें तेन्ना सांगिल्लें कांय जावचें ना म्हणून आपलें, पूण आतां आपलें जालें हें, कळ्ळें न्ही. ताचे खातीर कितले रेग्युलर इयरली एकदां येवकूच जाय. वन्स इन अ इयर यू हॅव टू चेक, बिकॉज बॉडी इज डायनॅमीक. आयज तुका हांवें सांगलें ना म्हणून तें फाल्यां जावचें ना अशें ना. मे बी अनदर 2 years यू मायट गेट, अनदर 3 years यू मायट गेट. सो रेग्युलर एटलीस्ट वन्स इन 2 years, इफ नॉट वन्स इन 1 year, यू मस्ट कम टू द डॉक्टर. थिंग्स आर अवेलेबल आतां, पयलींचे दीस ना आतां. एवरीथींग इज अवेलेबल. दोतोर तर म्हाका प्लंबर तुका मेळचो ना, पूण अशे दोतोर पडिल्ले आसताले. तुका खंयचो ना खंयचो तरी दोतोर अशेच आसताले. तुका प्लंबर सोदल्यार मेळचो ना, दोतोराक फोन केलो जाल्यार 100 दोतोर थंय आसतले तुका. सो दीस थिंग्स हॅव चेंज. सोनोग्राफी, अल्ट्रासावंड, एक्सरे, FNAC, एवरीवेर. आमचे दिवचले तेवटेन वाळपय सगळे कडेन अल्ट्रासावंड इज देयर. सो आय थिंक पीपल शूड टेक एडवांटेज ऑफ दीस अँड कम अर्ली, डायग्नोज अर्ली, बिकॉज द सर्वायवल म्हणजे तुम्ही कितकी जगतली
हाजो अदमास तूं खंयच्या स्टेजीन येता पळय ताजेर कळटा. स्टेज कितले असता? आता स्टेज 4 असता. स्टेज 1 म्हणजे लेस देन 2 सेंटीमीटर्स, म्हणजे तुजो गांठ जर ती 2 सेंटीमीटरा पेक्षा कमी आसा जाल्यार आनी खंयच कांय ना, आणि ती डायग्नोज जाली आनी खंयच कांय ना, देन यू आर इन स्टेज 1. सपोज 2 ते 5 सेंटीमीटर आसा आनी खंय कांय ना, म्हणजे खाकेन गाठी ना आनी खंय कांय ना, जाल्यार यू आर इन स्टेज 2. सपोज तुका खाकेन गाठी आयल्यो आनी त्यो पॉझिटिव्ह आसा खाटी, देन इट बिकम स्टेज 3A 3B अशें आसता. आनी थंयसून आनी खंयच्या भागाक भायर गेले, म्हणजे लिव्हराक पावले, लंग्साक पावले, ब्रेनाक पावले, बोन्स, देन इट बिकम्स लास्ट स्टेज. हातून इम्पॉर्टंट आसा ऑर्गन्स खंयची. नो पेशंट डायज ऑफ लोकल डिसीज. कोणूच पेशंट हांगा कॅन्सर जाला म्हणून मरना. तो हांगसून लिव्हराक वता, लंग्साक वता, ब्रेनाक वता म्हणून मरता. दीज आर द 3 वायटल ऑर्गन्स. सो ती वचू नये म्हणून ती आमी किमोथेरपी, हॉर्मोन थेरपी, आता इम्युनोथेरपी नवे नवे ट्रिटमेंट आयिल्ले आसा, दोज वी आर युजींग देम. सामकी अर्ली स्टेज आसा, यू डोंट नीड एनीथिंग अदर दॅन सर्जरी. तूं वाचयली ब्रेस्ट जाल्यार तुका पावर घेवची पडटा. सो देर आर थिंग्स वीच आर अवेलेबल आनी आयज सगळे कडेन अवेलेबल आसा. गोंयांत तर म्हाका दिसता रेडिएशन आसा, आमचे कडेन किमोथेरपी आसा, सर्जरी आसा, एवरीथिंग इज अवेलेबल इन टर्म्स ऑफ मीट. देर नथिंग कितें ना म्हणून ना. यू डोंट हॅव टू गो एनीवेअर एल्स फॉर दिस. हे जेन्ना एकदा आयडेंटिफाय जाले तेन्ना तो भंय दिसून अर्धो जीव सुट्टात. ताका कशें कितें करपाचें? सी आमी पयलीं फर्स्ट टायम आमी केन्ना बायलेक सांगना तुका कितें आसा. आमकां खबर आसता तरी हांव मागीर तांच्या घोवाक किंवा कोणाक भायरसून आपयता, मागीर परतो येवन मातसो मेळ म्हाका, की ताजे समोर तिका सांगप इज डिफिकल्ट आसता. थोडे मातशे अबरगती लोक आसतात, तिच्या समोरूच विचारतात तर तो तेजें कितें आसा. मागीर तूं यू हॅव टू जस्ट अशें करून मातशें तें सांगचें पडटा हेवटेन ना, तो सादो फायब्रॉयड गांठ आहा पयलीं काडुया, मागीर ऑपरेशन करुया, मागीर रिपोर्ट येतकच पळोवया. सो वी नीड टू लिटल बीट हेवटेन करून मातशें तिका सांगचें पडटा. कित्याक फर्स्ट टायम तुवें डायरेक्ट तिका सांगलें म्हजे कडेन आनी कितकेशेच पेशंट थंयच पडिल्ले आसा, मागीर तांकां सांबाळटा म्हणसर मागीर ताजे बरोबर दुसरे आयला ते पडटात. सो यू नो इट बिकम्स अ बीग हॅसल आमकां. सो जो पर्यंत तुका एक कॉन्फिडन्स येना त्या बायलेचे किंवा त्या बायलेक तुजेन कॉन्फिडन्स येना, तो पर्यंत आमी वी डोंट डिस्क्लोज अनलेस द फायनल रिपोर्ट कम्स. हांव म्हटल्यार तांकां ना एक डावट सो आसा, ऑपरेशन करुया, तो मागीर रिपोर्ट येतलो, तो रिपोर्ट येतकच मागीर फुडें कितें करपा येतलें. सो अशें करून आमी मातसो एक 2-3 तांणी फावटी मारल्यो की देन दे हॅव लिटल कॉन्फिडन्स इन यू आनी देन वी कॅन सांगुया. पण चडशी कशें आहा रिलेटिव्हच सांगता ना, तिका सांगू नाका, हाका सांगू नाका, ताका सांगू नाका. पण म्हजें म्हणणें कशें आहा, आय टेल पीपल इफ यू आर डिसिजन मेकिंग इन द फॅमिली, सपोज ती बायल जर तिचे डिसिजन मेकिंग इन द फॅमिली आसा, देन शी शूड नो एवरीथिंग. बरोबर. बिकॉज तिका फायनान्सीस हेल्प करूंक जाय, सपोज हें करूंक जाय, तें करूंक जाय, कितें फुडलें सेटलमेंट करूंक जाय, घोवाचें कितें पळोवंक जाय, भुरग्यांचें पळोवपाक जाय, देन शी मस्ट नो बाबा आपूण ह्या स्टेजीन आसा, आपले हे चान्सीस आसा, कितें चान्सीस आसा आपले. बट इफ यू आर नॉट यू नो फायनान्शियल कांय तुका पडिल्लें ना, म्हणजे घोव सगळे डिसिजन घेता और बाकीचे घेता, भुरगीं घेता, आनी तूं यू आर जस्ट देर आनी यू वॉन्ट टू, देन सगळें तिका डिटेल सांगपाची तितकी गरज ना. ती आतां विचारता, थोडी विचारतात सामकी, थोड्यांक खबर आसता. हातून वेगवेगळी हेवूय आसतली न्ही, फॅमिली ल्हान भुरगें असलें जाल्यारूय सगळ्यांची चिंता तीच आसता. पयलीं येतात लेट, कळना, मागीर म्हणटा आमची भुरगीं ल्हान आहा, कितें तरी कर. मागीर तुका तेन्ना आतां 1 वर्स जालें गांठ आसा तरी तूं येना, आनी आतां म्हणटा तूं भुरगीं ल्हान आसा म्हणून. सो people have to understand that your health also is a priority. कित्याक तूं सारकी आसा जाल्यार घर सारकें उरता. आमी कितकेशेच पळयल्या फॅमिलीन न्हय, घोवाक जर कितें जालें न्ही दुयेंस जाल्यार बायल त्या घोवाचें दुयेंसूय काडूंक शकता, भुरग्यांकूय पोसूंक शकता, तांचें शिक्षण पळोवंक शकता, आपली नोकरी करूंक शकता, घरांतलें जेवण करूंक शकता. आनी म्हणजे 360 डिग्रीज सामकी. बायल म्हणटा ती देवान एक विचित्र प्राणी निर्माण केला. हांव सदांच म्हणटा की आय वूड लव टू बी अ अशें बायल नेक्स्ट म्हज्या जनरेशन देवान म्हाका चान्स दिलो जस्ट टू सी ती प्रेग्नन्सी कशी ती सोंसता, ते कशें ते पेन सोंसता आनी कितें करता आनी हाव दे मॅनेज. सकाळीं च्या उठप, मागीर च्या करप, मागीर ती कामाक वचप, परत येवप, मागीर घोवाक पळोवप, मागीर भुरग्यांक पळोवप, तांचो सगळें डिस्टर्ब जाता. अमेझिंग. आनी घोव आहा शी मॅनेजीस एवरीथिंग, पण बायल सीक आहा घोव इज कन्फ्युज्ड. ही डजंट नो हाऊ टू हँडल दीस सिच्युएशन. सो ते सगळे तुजे घर आहा न्ही ते सगळे फूल टर्न जाता. सो आतां हें कितें थोडे दीस जाताले ओके न्ही, पण सपोज यू आर इन स्टेज 3-4 जाल्यार इन एंड आउट ऑफ द हॉस्पिटल चालू उरता. तूं स्टेज 1-2 आयलो जाल्यार एक ऑपरेशन केलें, किमो घेतली, रेडिएशन घेतलें की बाबा 4-5 म्हयन्यांनी यू आर बॅक टू एज अ नॉर्मल लेडी. पण आता तुम्ही किमो म्हणटात, किमो पयलीं
म्हणजे आता तुम्ही 99 सुरू केल्ल्या आता 2024-30 वर्साच्या काळात या टेक्नॉलॉजीन कितलो डिफरन्स ह्यूज डिफरन्स. आणि लोकांची कशें लोकांची फायनान्शियल कॅपॅसिटी बरी वाडल्या. पयलीं आमी 750 रुपया बी आमकां तेन्ना CMF म्हणून एक किमोथेरपी येताली ती दिवपाक सुद्दां लोक 750 रुपया नासताले लोकांक. आयज तूं तांकां सांग 20-25 हजार रुपया पडटले किमोथेरपीक ओके म्हणटा. सो दॅट मिन्स देर इज अ ट्रिमेंडस डेव्हलपमेंट इन फायनान्शियल कॅपॅसिटी लोकांची. प्लस बरी बरी वखदां आयिल्लीं आसा वीच कॅन कंट्रोल युअर वॉमिटींग. केस वचपाचें अजून पर्यंत कांय व्हडलें येवना, पण वॉमिटींग तुका जाता, त्रास जाता, लूज मोशन जाता, तुजे काउंट्स कमी जाता, हाका डिफरंट इंजेक्शनां आयिल्लीं आसा. आय रिमेंबर म्हजे पेशंट थोडे आसा म्हाका ते म्हजे कडेन परतयान येना एकदां ट्रिटमेंट घेतकच. ते कितें म्हणटा तुज्या आपूण बशीन तुज्या घरा कडसून वता न्हय तुजी याद जाल्यार आपल्याक ओकूंक येता म्हणून. टीव्हीर सुद्दां आयल्यार म्हजे कडेन पळयना म्हजे कडेन. अशें आहा पेशंट इतके तेन्ना तांकां वॉमिटींग जातालें की ते म्हणटात तुजी याद काडली तूं दिसलो की आमकां वॉमिटींग जाता. दॅट मच इज द पावरफूल. आतां तशें ना. आतां यू हॅव टॅबलेट्स, यू हॅव गॉट इंजेक्शन्स वीच कॅन कंट्रोल ऑल दीस थिंग्स. आनी किमोथेरपी सुद्दां तुका बऱ्यो बऱ्यो मेडिसिन्स आयिल्ली आसा वीच आर लेस सायड इफेक्ट, लेस टॉक्सीक. मागीर पयलीं आमी 3 आठवड्यांनी दितले आतां विकली दिवंक मेळटा आमकां जाय जाल्यार. म्हणजे यू कॅन डोस मातसो कमी दिवन कंटिन्युअस किमो शिवाय दुसरे किमो शिवाय मागीर इम्युनोथेरपी आयिल्ली आसा. बरी बरी नवे मेडिसिन्स आयिल्ले आसा. दे आर कॉस्टली. आय नो इट इज अराउंड 3-4-5 lakhs बी अशें आसता कॉस्ट. पण इट इज देर न्यू थिंग्स आर. जे अफोर्डेबल आसा ते ओवर अ पिरियड ऑफ टायम तेजी कॉस्ट कमी जाता. सुरवातीक मातशी हाय आसता पण कॉस्ट मागीर हळू खूब कमी जाता. म्हणजे आमी सुरवातीक ट्रान्सलोजुमा बी इंजेक्शन दिताले आमी तेन्ना ताची किंमत आशिल्ली 80-90 हजार रुपया. आयज ती 15 हजाराचेर आयले. सो थिंग्स हॅव चेंज ओवर अ पिरियड ऑफ टायम. बट लोकांची आता कॅपॅसिटी खूप वाढल्या ट्रिटमेंट घेवपाची. अँड दॅट्स वाय ओवर अ पिरियड ऑफ टायम द डेथ रेट्स इन कॅन्सर हॅज कम डावन. कॅन्सर वाडला आनी कॅन्सर इज गोइंग टू इनक्रीज बिकॉज तुमची खाणाची पद्दत वाडल्या. सगळें तुमी हे केला लग्न लेट जातात, भुरगे कमी जाल्या. चेंजीस कितें म्हणजे आताचे जनरेशन इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर तुका सांगता. रिस्क फॅक्टर इज इम्पॉर्टंट. पयलीं म्हणजे लेट लग्न करप. आतां कशें आहा भुरगीं हांवें सांगता पयलींच्या भशेन जालें 20 वर्सां जालीं की लग्न कर म्हणल्यार करतलीं कोण करचें ना. 25 जालीं सुद्दां करूंक तयार ना. आमची भुरगीं ती 30 जालीं सुद्दां तयार ना. बरोबर. ती कितें म्हणटा ना आपूण शिकतलें, आपूण आपल्या पांयार उबें रावतलें, आपल्याक जोडूंक जाय, आपल्याक हें करूंक जाय, मागीर आपले घोव सोदतलें आपूण आनी तें लग्न जातलें. हाका म्हणसर ते फर्स्ट चायल्ड इज बॉर्न आफ्टर द एज ऑफ 30. बरोबर. यू आर इन्क्रीजिंग युअर रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर बाय 30%. म्हणजे पयलें भुरगें जर 30 वर्सां वयर जालें जाल्यार तुजो कॅन्सर जावपाचो चान्सीस 30% वाडटा. 100% न्हय 30%. थोडे म्हणटा ना आमची भुरगीं बेगीन जालीं तरी आमकां कितें जालें. म्हणजे 30% तूं रिस्क घेता अननेसेसरी. सो इट्स इम्पॉर्टंट यू शूड मॅरी समवेअर अराउंड 26-27 अँड हॅव युअर फर्स्ट चायल्ड फास्ट. मागीर सेकंड हाका तुवें टायम केल्लो जाता कित्याक ते इस्ट्रोजन जे तुज्या बॉडीचेर एक्टिंग आसता कंटिन्युअली ताका खंय तरी ब्रेक करपाची गरज आसता. आनी प्रेग्नन्सी इज अ वन वीच ब्रिंग्स डावन इस्ट्रोजन आनी ब्रिंग्स बॉडी स्ट्रक्चरच तशें. प्रोजेस्टेरॉन वयर येता. सो प्रोजेस्टेरॉन इज अ गुड हॉर्मोन्स. इस्ट्रोजन स्टिम्युलेट ब्रेस्ट. सो कॅन्सर वाडयता. हें कमी करता प्रोजेस्टेरॉन. सो दीस थिंग्स आर देवान जी सिस्टीम केल्या ती आमी मातशी फॉलो करची पडटा. भुरगीं एकूच जाता की एक जाता आतां ना म्हणटा. आतां पयलीं कितें म्हणटाले पयलो एक चलो जालो जाल्यार बंद करता म्हणून. आतां ते चली जालें न्हय पयलें जाल्यारूय दुसऱ्या भुरग्याक वचना लोक. म्हणजे कितें चेंज जाल्या पळय. कितें म्हणटा आमी वी हॅव नो इन्फ्रास्ट्रक्चर टू लूक आफ्टर द चिल्ड्रन. घरा आवय बापूय नासता, आवय बापूय दुसरे कडेन आसतात, तुमी भायर आसतात. इट इज जस्ट नॉट पॉसिबल तांकां. म्हणजे म्हजे कडेन आतां एक आयली IT दोगूय जाणां आसा ती हांगाच सांखळे खंय तरी कंपनीन काम करता. दोगूय जाणां भायरसून आसा ती. तांकां हांवें सांगलें तुका ब्रेस्ट परते ताका पेन जाता. भुरगे म्हणले तुमी यू ट्राय फॉर आनी यंग दे आर 25 years ओल्ड. ना म्हटल्यार जावचें ना आमचे कडेन. कशें पोसू ताका काय म्हणटा. आपूण काम करता, तो काम करता, आवय ना बापूय ना, ती सगळी थंय गांवांक आसा. These are practical problems तांची. एक्चुअली जॉयंट फॅमिली वॉज अ बेटर कॉन्सेप्ट आशिल्लो आमचो. आतां कशें जालां तुका जेन्ना जायना तेन्ना तुका आवय बापायची याद जाता. मागीर यो म्हणटा भुरगीं मातशी ल्हान आसा, आपल्याक दुयेंस जालां हें जालें तेन्ना आवय बापायची याद. हरशीं आवय बापूय तांकां तें तुमी सेपरेट रावा आमी सेपरेट रावा. सो हांव म्हजी बायल म्हजी भुरगीं. सो तुका कितें जालें सगळें तूं बरें बर्थडे सेलिब्रेट करता गर्दी आसता घरांत तुका. पण वेन यू आर सीक नोबडी वॉज देर टू हेल्प यू आउट. असल्या वेळार एक्चुअली यू नीड हेल्प ऑफ युअर सोसायटी. म्हणजे म्हजी आवय कॅन्सर जावन गेली 6 महिन्यांनी गेली. पण वी नेवर फेल्ट द डेथ ऑफ द मदर.
आवयचे केन्ना अशें दिसूंक ना की आवय ना म्हणून. तुमची एकत्र कुटुंब व्हेरी क्लोज आशिल्ली. काकीन बिकीन सामकें आमकां पळयलें, म्हणजे ती आवय पेक्षा चड पळयलें अशें म्हणूं येता आमी. आनी ब्लड जाय जाल्यार दुसरो भाव दितालो, चुलत भाव दितालो, हो येतालो, यू नो कितें जाय आशिल्लें जाल्यार एवरीबडी वॉज देर. आनी अशा टायमार ह्यो फॅमिली बॉन्ड्स किंवा तुजे फ्रेंड स्ट्रक्चर जर जाय जाल्यार दे कॅन हेल्प यू आउट. अदरवायज तुजे वॉट यू कॅन डू, नाल्यार तूं एकटीच आहा, तुजे धांवता मागीर ब्लड दी रे बाबा, ब्लड दी रे बाबा, मागीर खंय हाजेर व्हॉट्सएपार घालप आपल्याक ब्लड जाय बी म्हणून. आतां भुरगीं जायना ताजे खातीर आमी म्हणजे एक भुरगें किंवा भुरगीं नाका, पण तातूंतल्यान हे कॅन्सर्स आमी आतां सध्या ब्रेस्ट कॅन्सरच उलयतात तो वाडटा. आनी दूदय कमी जालां आतां दिवपाचें. पयलीं 2-2 वर्सां दूद दिताली आवय, सो देर वॉज नॉट प्रॉब्लेम. गव्हर्मेंट गिव्स यू 2 years ऑफ चायल्ड केअर लीव. कित्याक दिता ती? कित्याक तुवें दूद दिवचें बरें आनी भुरग्याक वाडोवचो म्हणून. तुमी केन्ना लिवो घेतात? तुमी घेता एग्जामी वेळार लिवो ना म्हणटात. एग्जामीन ताका बायलेक चलयेक शिकोवपाक ट्युशनाक पावोवपाक जाय तेन्नाय दवरल्या लिवो सगळ्यो. एक्चुअली गव्हर्मेंट शूड स्टॉप देम. इफ यू डोंट टेक इन फर्स्ट 2 years यू विल नॉट गेट म्हणून. पण ते डेअरिंग जायना, पॉलिटिकल इश्यू जाता मागीर. पण हेल्थ वायज तुका दिल्या सुटी बिकॉज ऑफ गुड ब्रेस्ट फिडिंग कर म्हणून. तुम्ही 3 महिने जाले की बंद करतात आणि कामाक वता. प्रायवेटान म्हणतो दे हॅव नो ऑप्शन, बट दे दे हॅव टू जॉइन. बट एटलीस्ट गव्हर्मेंट डॉक्टर बायलां आसा जे काम करतात, दे शूड टेक द एडवांटेज ऑफ दीस. सो ब्रेस्ट फिडिंग जाता एक ओबेसिटी. सो पुटिंग ऑन वेट एट द एज ऑफ मे बी 35-40 वेट gain करप is also not good, because now they feel that the adipose tissue they are linking with the breast cancer tissue. So these things are important. आणि तुका आहार खावपाचे सकस आहार म्हणजे you should have lot of vegetables, lot of fruits, lot of water. These things are must. तू मदी चिकन खाता, फिश खाता, ते खा सगळे, पण तेका चड खावंक वचूं नाका, एवरी डे खावं नाका. मे बी वन्स अ वीक अशें कितें खाल्लें जाल्यार इज ओके. पण इम्पॉर्टंट प्रत्येक हातून तुका भाजी जाय, तुका बाकीचे तुजी फ्रुट्स आर इम्पॉर्टंट सारकी, पण ते फ्रुट्सांचेरूय आता डायटाच्या नांवाक सकयल आत्ताची 30 वर्सां वयली भुरगीं भात बीत जेविनात. हाका आनी ताका कितें फरक पडूंक? भात इज नॉट. तू जेवना, तू कितें जेवता ते इम्पॉर्टंट ना. मॅगी खावप इज इम्पॉर्टंट. ऑल मॅगी, ऑल दीस प्रिझर्वेटिव्स आर देयर इनसाइड. सांगता. सो दॅट इज. आनी आमचे बाकीचे आमी कितें म्हणटा ताका आमी हॅमबर्गर आनी हे खावप ते खावप, they all contain all the toxins सगळे आहा ते सगळे आसता भितर. आता वन्स इन अ वायल इज ओके. केन्नाय तूं आतां बाजारांत घेवन गेलो, भुरग्यांक खावयले इज ओके, बट नॉट, इट कॅनॉट बी अ रेग्युलर फेनोमेना. रेग्युलर तुवें घराची आवयन केल्ली भाजी आनी ती पुरी आनी ह्यो आमच्यो चपाती बिपाती, दे वील बी व्हेरी गुड थिंग्स. पण दोतोर आतां जेन्ना आमी आयडेंटिफाय केली, ट्रिटमेंट सुरू केले, किमोच्या जाग्यार आतां दुसरी आयली ट्रिटमेंट, पण एकदा जावन गेल्लो ब्रेस्ट कॅन्सर परत रिपीट कितल्या वर्सांनी जाऊ? कितल्या वर्सांनी? इवन 20 years वी हॅव सीन दिस इज कमिंग बॅक. सो यू नीड टू फॉलो अप व्हेरी रेग्युलरली. तुवें कॅन्सर जालो म्हणून पयलीं 5 वर्सां आमी 3-3 महिन्यांनी आपयतात, 3-4 महिन्यांनी एकदा यो म्हणून. 5 वर्सां जाली की आमी 6 महिन्यांनी आपयतात. 10 वर्सां जाली की वर्सान एकदा यो आनी चॅक कर. कित्याक आफ्टर सम टायम न्हय यू मे गेट अ सेकंड कॅन्सर. सो दॅट ऑल्सो वी नीड टू पिक अप. कित्याक तुजी जितकी लायफ वाडलें न्हय तशें आनी कॅन्सर जावपाचे चान्सीस ऑलरेडी वाडटा. सो यू आर ऑलरेडी टेकन रेडिएशन, यू आर टेकन किमोथेरपी, तांचे लॉंग टर्म सामके सायड इफेक्ट्स आहा. तातूंत तुका सेकंड कॅन्सरूय जावंक शकता, तो कॅन्सरूय परतो खंय तरी वचूंक शकता. सो यू हॅव टू बी कॉन्स्टंटली अंडर एक विजील आसूंक जाय की आपल्याक जावंक शकता. सो यू शूड टेक रेग्युलर म्हणजे चॅकिंग अप इज अ मस्ट, इयरली चॅकिंग. जेका कांयच जावंक ना, नॉर्मल आसा, हांव सामकी बरी आसा, अशा बायल मनशेन रेग्युलर चॅकअप कशें करप? बरी बायल आसा न्हय, ताका जर हिस्ट्री कांय ना, म्हणजे आवयक ना, मावशी ना, आजी ना, फॅमिली हिस्ट्री कांयच ना, जाल्यार यू शूड स्टार्ट समवेअर अराउंड 30च्या नंतर रेग्युलर एक दोतोरा कडेन वचून चॅकअप करपाक. सिंपल टेस्ट केले आता. आमी गोवा कॅन्सर सोसायटी आमी आसा, वी हॅव गिवन अ गुड पॅकेज ऑफ कॅन्सराची. तुका जाय जाल्यार कॅन्सर पॅकेज बरी आहा. 1750 मेमोग्राफी, अल्ट्रासाउंड, हे ते सगळे एवरीथिंग, ट्युमर मार्कर्स इन्क्लुडिंग CA-125, CEA, प्रोस्टेटाचे दादल्यांचे आहा प्रोस्टेट असो, एवरीथिंग इज कवर्ड अंडर दॅट. आमी जस्ट कॉस्टिंग 1750. because 1750 is paid by the cancer society and उरलेले आमचे मणिपाल हॉस्पिटल घालता. सो वी हॅव गॉट दॅट एक आसा भुरग्याक. सो कोणाक जर फायनान्शियल प्रॉब्लेम आसा, कॅन्सर सोसायटीन खंय वचपाची गरज ना, म्हाका येवन थंय मेळ्ळे, आय कॅन जस्ट इश्यू दॅट. सो दॅट नॉट अ प्रॉब्लेम. दिस इज अ नॉर्मल पॅकेज वन्स इन अ इयर. फॉर
इन्व्हेस्टिगेशना खातीर. इन्व्हेस्टिगेशन तुका कॅन्सर जालो जाल्यार गोवा कॅन्सर सोसायटी वी कॅन गिव अप टू 50,000 रुपीज तुका. आता तू भायर जर खंय घेता ट्रीटमेंट आउटसायड मणिपाल हॉस्पिटल, आउटसायड मणिपाल फायनान्शियली काय ना ते म्हणटा आसा म्हणून, पण हांवें सगळें सांगलां तुम्ही यू शूड गिव टू एवरीवन. हुएवर वॉन्ट्स वी कॅन गिव. 50,000 पर्यंत आम्ही दिवं शकता. 50,000 आम्ही मणिपालान जर ताणें ट्रिटमेंट घेतलो जाल्यार 50,000 जर गोवा कॅन्सर सोसायटीन सँक्शन केले जाल्यार आमी 50,000 आमचे घालता. सो यू हॅव 1 लाख सुमार. पण भायल्या हॉस्पिटलान खंय ट्रिटमेंट केलो जाल्यार तांणी दिवचे पडटा. ते दिना जाल्यार तुका तितके कितें 20-30,000 40,000 बी अशें मेळूं शकता. आनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट बी करतलो जाल्यार आमी 1.5 लाख दितात. अच्छा. सो इफ दे गिव 1.5 लाख, आमचे हॉस्पिटल वील गिव 1.5 लाख. सो 3 लाख ताका पेशंटाक मेळूं शकता. पयले गव्हर्मेंटूय सगळे 8 लाख बी अशें दिता. सो दॅट इज अ बीग हेल्प. खूप आसा पण तो हेल्प घेवपाक पयलीं फुडें सरून येवपाक जाय. सी स्वताचे हेल्थ, युअर हेल्थ इज द प्रायोरिटी न्हय. सो एक इम्पॉर्टंट थिंग इज वन, यू हॅव टू मेंटेन युअर वेट प्रॉपरली. सो डू गुड एक्सरसाइज, बरें उदक भरपूर पिवपाचें, लॉट ऑफ व्हेजिटेबल खावपाचे, अँड स्टे अवे फ्रॉम द वायसीस. बरोबर. सिगार आनी मातशें कमी केलें जाल्यार खूब जालें. पण काय नसताना सुद्धा एकदा कॅन्सर जाता. म्हणजे एवरीथिंग तुवें आपल्या हातान आसा. फॅमिलीक ना, समबडी इज देयर न्हय. येस. ते आसा ती कृपा. कारण फॅमिलीक ना, कांय कसलेंच व्यसन ना. खूब जाण आमकां विचारता म्हाका हें ना, हांव इतकी भुरगीं आहा, दूध बरें दिलें तरी म्हाका कितें जालो. म्हाका आमचे कडेन आन्सर ना. पण आमचे कडेन कितें करूं शकता आमी तितकें तरी आमी करूंक जाय न्हय. मागीर वी कॅन लीव इट टू हिम. करेक्ट. दोतोर, तुमचो बहुमूल्य वेळ जो म्हणजे अशेच पेशंट समाजा खातीर तुमी दितात. तुमचे सकाळी आयिल्ले, तुमी तरी सुद्दां आमच्या विनंतीक मान दिवन हांगा आयले, त्या बद्दल हांव तुमकां गोवा दूरदर्शनच्या वतीन देव बरें करूं. थँक्यू.